नमस्कार मित्रांनो, मोहिते मानसिंग या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. ऊसाच्या लागणीसाठी बियाणं तयार करायचं चालू आहे. तर त्याची पद्धत मी तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारे बियाणं तयार केलं जातं. आमच्याकडे स्वतःचाच आमचा ऊस आहे, घरचाच. सारखा पाऊस पडतो सकाळपासून, पण पावसातच काम चाललं आहे, पाय घसरायला लागलेत. ते बघा, हे असं हे स्वतःचंच घरचंच बियाणं तोडलं आहे. 86-032 बियाणं आहे. 5 फुटाचा पट्टा आहे हा. मी अशा रीतीने ते एक डोळा कांडी करायची चालली. एक डोळ्याची कांडी दाखव रे जरा. हां, अशी एक डोळा कांडी तयार करायची चालली आहे. आणि इकडं औषधामध्ये बुडवायचं चाललं आहे. क्लोरो आणि बायोस्टिन घेतलं आहे. बायोस्टिन 1 ग्रॅम घेतलं आहे, क्लोरो 2 ग्रॅम प्रमाणे घेतलं आहे. आणि त्याच्यामध्ये बियाणं असं कांडी बुडवायची चालली आहे. खराब कांडी असेल ती बाजूला काढली जाते. चांगल्या कांड्या त्या घेतल्या जातात. आणि इकडे हे असे आम्ही बेड आहे 5 फुटाचा. ह्या बेडवरती हे लागण सुरू आहे. या बेडवरती आमची लागण सुरू आहे. घसरतात पाय, पाऊस झालेला आहे मोठा. दिवसभर पावसातच काम चालू आहे. बघा, हे असे कांड्या टाकलेल्या आहेत. त्या कांड्या का ठेवल्या इथं? जास्त झाल्यात काय? हां, सीमा कुठे गेली? या अशा टाईपमध्ये जवळजवळ घ्या. अजून ते नव्हे, ती शेजारी घ्या. दुसरी लाईन ओढा. डोळेवर करा आणि पटपट पटपट लावा. थोडंसं दाबा कांडी. बस बस, जास्त जाऊ नका. हां, पाऊस जास्त झाला आहे. कांडी जरा जास्त खोल जायला अशी दाबू नका, पण दाबा. आता चिकटली पाहिजे मातीला. याप्रमाणे असं ह्या बेड असे प्लेन करून घेतलेत हाताने. आणि तिकडे ते साधारणपणे 1 एकराचं बियाणं तयार करायचं चाललं आहे. बेड प्लेन केलेत. 27-28 दिवसानंतर ते आपल्याला लागणीला तयार होईल. त्यावेळेला मग हे असंच उपटायचं. आणि जिथं लागण करणार आहे तिथं आता 5 फुटाचं बेड तयार केलं आहे. पट्टा सोडलेला आहे. आणि त्या 5 फुटामध्ये 2-2 फुटावरती आपल्याला रोप लागण आपल्याला करायची आहे. अशा प्रकारे हे आमचं काम सुरू आहे. आणि दिवसभर सकाळपासून आज पाऊसच पडतो आहे. तिकडे औषध मारायचं पण चाललं आहे. इकडे कांड्या पण करायच्या चालल्या. तर आज दिवसभर आज नुसता पाऊसच आहे. ठीक आहे मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.